नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 110 मध्ये आपण पाहणार आहे. इकडे योगिता अजूनही निरंजन तळहातावर घेऊन गणपतीच्या मूर्तीसमोर डोळे मिटून बसली होती. मुखातून निरंतर गणपती स्तोत्राचा जप सुरू होता. प्रवीणला अजूनही शुद्ध आली नव्हती. डॉक्टर पण त्यांचे प्रयत्न करून हातावर करून ICU मधून बाहेर निघून गेले होते. श्रीधररावांनी एवढ्या वेळ अडवून धरलेला अश्रूचा बांधा सुटला होता. ते दादासाहेबांच्या खांद्यावर आधार घेऊन अश्रू गाळत होते. स्पेशलिस्ट डॉक्टरांनी पण हात वर केले होते. शेवट देवावर सर्व विश्वास ठेवून डॉक्टर निघून गेले. हे पाहून श्रीधरराव पण खचून गेले होते. तेवढ्यात ध्रुवा आणि रोहित पण आले. अजूनही प्रवीणला शुद्ध आली नाही हे ऐकून रोहित पण घाबरला. तन्वी पण ICUच्या काचेतून एकसारखी प्रवीणकडे पाहत होती. आत्याने आईने तिला समजवले तरीही अजून कुठेतरी तिच्या मनात गिल्ट होताच. एकीकडे सुमित्रा बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. सविताताई पण बाकड्यावर बसून अश्रू गाळत होत्या. सायली पण त्यांच्या बाजूला बसून त्यांची समजूत काढत होती. तन्वी मात्र अजूनही समोर बेडवर लिपची पडलेल्या प्रवीणकडे एकटक पाहत होती. देवा, माझ्या कुटुंबाने कधी माझ्यावर तुझा धावा करण्याची वेळ येऊ दिली नाही. एकुलती एक लाडकी बहीण म्हणून तेजस दादापेक्षा प्रवीण दादाने माझे सगळे हट्ट पुरवले आणि आज माझ्या प्रवीण दादावर माझ्यामुळे ही अशी वेळ यावी. परमेश्वरा, आयुष्यात पुढे मी तुला कधीच काही मागणार नाही, पण आज माझं मागणं पूर्ण कर. माझ्या दादाला जीवनदान दे रे. तर मी मनातून देवाच्या धावा करत म्हणाली. बाहेर योगिता गणपतीच्या मूर्तीसमोर अजूनही पेटी निरंजन तळहातावर घेऊन बसली होती. हातातले चटके बसत होते पण तिच्या सर्व वेदना मावळल्या होत्या. तेवढ्यात तन्वीला अचानक त्याच्या हाताची थरथर झाल्यासारखे जाणवले. तसं तिने डोळ्यातले अश्रू पुसून निखरून पाहिलं. तिला त्याच्या हाताची हालचाल जाणवली. तशी ती दादा, प्रवीण दादाचा हात तिला आनंदाच्या भरात काय बोलायचं पण सुचत नव्हतं. तसे सगळे तिथे गोळा झाले. तशी त्याच्या हातासोबतच पायाची पण हालचाल जाणवली. तेजसने धावत जाऊन डॉक्टरांना बोलवून आणले. डॉक्टर पण हातातले काम टाकून त्याच्या मागे धावत आले. सरदेशमुख साहेब, हा तर चमत्कारच झाला म्हणावा लागेल. स्पेशलिस्ट पण त्यांचे सर्व प्रयत्न पणाला लावून थकून निघून गेले. डॉक्टर आतमध्ये जाता जाता श्रीधररावांकडे पाहत म्हणाले. तसे त्यांनी वरती पाहून देवाला हात जोडले. तशी ध्रुवा धावतच बाहेर योगिताला बोलवायला गेली. योगिता, उठ अगं, प्रवीणला शुद्ध आली. ध्रुवा धापा टाकत म्हणाली. काय? योगिताने हातातली निरंजन हळूच खाली ठेवली. बापाच्या चरण्यावर माथा टेकून मनोभावे नमस्कार केला. त्याला शुद्ध आली हे पाहून सगळ्यांचाच आनंद झाला होता. रोहित आणि तेजसने एकमेकांना मिठी मारली. योगिताची आई सविता काकू सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहून होते. योगिता धावतच आत आली. डॉक्टर त्याचे चेकअप करत होते. आता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तिने तन्वीला आणि ध्रुवाला एकत्र मिठी मारली. डॉक्टर त्यांचं चेकअप करून बाहेर आले. तशी योगिता अधीरतेने त्याच्या समोर येत म्हणाली. डॉक्टर, मी आता त्याला भेटू शकते का? आत्ताच पेशंटला इंजेक्शन दिले आहे. तुम्ही आता त्यांना भेटून त्रास देऊ नका. डॉक्टर, मी नाही त्याला त्रास देणार. मला फक्त एकदा त्याला पाहू द्या. योगिता जड अंतकरणाने म्हणाली. डॉक्टर, तिला एकदा पाहू द्या त्याला. श्रीधरराव म्हणाले. बरं ठीक आहे, पण पेशंटला त्रास होईल असं वर्तन करू नका. डॉक्टर योगिताकडे पाहत म्हणाले. ती पटकन डोळ्यातले अश्रू पुसत आत आली. प्रवीणचे डोळे अजूनही मिटलेले होते. प्रणू, योगिताने त्याच्या बेडजवळ जाता त्याला आवाज दिला. प्रणू, तिने त्याच्या हाताला अलवर स्पर्श करत पुन्हा एकदा आवाज दिला. तशी तिची प्रेमळ साथ त्याच्या हृदयाला भिडली. त्याच्या अंगात जणू नवचैतन्य जागली. त्याच्या हाताची थरथर तिला जाणवली. तसं तिने एक
आवंढा गिळत पुन्हा त्याला आवाज दिला तसे त्याने हळूहळू डोळे उघडले. त्याच्या नजरेला तिचा पुटसरसा चेहरा दिसत होता. तिला समोर पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. ते पाहून ती रडता रडता हसत होती. प्रवीण तिने अलगद त्याच्या हातावर ओठ टेकवले. तेवढ्यात औषधांच्या गालणीमुळे पुन्हा त्याचे डोळे मिटून घेतले. त्याचा जणू तिच्यासाठी पुनर्जन्मच झाला होता. थोड्या वेळपूर्वी त्याला गमावल्याच्या भीतीने धडधडणारे हृदय आता त्याला ठीक झालेलं पाहून आनंदाने भरून आलं होतं. अलगद तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागली. डोळ्यातली आसवं पुसत ती एकसारखी त्याच्याकडे पाहत होती. इकडे सुमित्रांना पण शुद्ध आली होती. श्रीधरराव त्यांना घेऊन आले. प्रवीण शुद्धीत आला हे ऐकून त्या धावतच आत आल्या. त्या आत येऊन त्याला डोळे भरून पाहत होत्या. प्रणूबाळा, तू ठीक आहेस ना? त्या आवंढा गिळत त्याच्याजवळ येत म्हणाल्या. तसे त्यांनी डोळे उघडले. तो त्याच्याकडे एकसारखा पाहत होता. तितक्यात डॉक्टर आत आले. पाहिलं ना, आता जरा त्यांना आराम करू द्या. पेशंटला आरामाची गरज आहे. डॉक्टर त्या दोघींकडे पाहत म्हणाले. इकडे तन्वी खूप खुश होती. तिच्या मनावर खूप मोठं दडपण कमी झालं होतं. ती आणि ध्रुवा बाकावर बसून गप्पा मारत होत्या. तेवढ्यात ध्रुवाची नजर नीलवर पडली. अरे नील, तू कधी आलास? ध्रुवा म्हणाली. मी सकाळी, तू यायच्या आधीच आलोय. नील त्या दोघींच्या जवळ येत म्हणाला. तू इकडे येणार आहेस हे बोलला असता तर मी तुझ्यासोबतच आले असते ना, ध्रुवा म्हणाली. हा नील कोण आहे ग? तन्वी हळू आवाजात ध्रुवाला विचारत होती. तन्वी, अगं, काल नील नसता तर प्रवीण योगिताला काय झाले आहे हे आपल्याला समजले नसतं, ध्रुवा म्हणाली. काय म्हणजे? प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. अगं, काल नीलचं प्रवीण जिजूंना हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता, ध्रुवा म्हणाली. तसे तन्वीने नीलचे आभार मानले. ध्रुवा, प्रवीण दादाला जर शुद्ध आली नसती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते, तन्वी पुढे म्हणाली. का ग, अशी का बोलतेस? ध्रुवा म्हणाली. नील पण त्या दोघींचं बोलणं ऐकत त्यांच्या बाजूला बसला होता. त्यानंतर तन्वीने कालचा प्रसंग ध्रुवाला सांगितला. त्यासोबतच बाजूला बसून नील पण तिचं सर्व बोलणं ऐकलं. ध्रुवा, काय नाव आहे यांचं? नील ध्रुवाकडे पाहत म्हणाला. तन्वी. अरे देवा, मी तुमची ओळख करून पण दिली नाही, ध्रुवा डोक्याला हात लावत म्हणाली. नील, अरे ही तन्वी, योगिताची नणद. आणि तनू हा नील, योगिताच्या घराच्या बाजूला मोहिते काकू राहतात का, त्यांचा मुलगा. अगं, तो पण एवढे दिवस दिल्लीला शिकायला होता, ध्रुवा दोघांची ओळख करून देत म्हणाली. तनू मॅडम, जे होणार आहे ते होतंच. आपण फक्त निमित्त मात्र होतो, असं स्वतःला दोषी समजू नका, नील तन्वीला समजावत म्हणाला. आई पण मला हेच सांगत होती. त्यानंतर तन्वी आणि नील गप्पागोष्टी सुरू झाल्या. कारण तन्वी पण आता दिल्लीला शिकायला गेली होती. नील बऱ्याच वर्षापासून तिकडे होता, त्यामुळे त्याला तिकडची बरीचशी माहिती होती. ती तो तिला तन्वीला सांगत होता. तितक्यात योगिता आणि सुमित्रा बाहेर आल्या. तसे सगळे त्यांच्या जवळ जात प्रवीणविषयी विचारपूस करत होते. कालपासून सुकून गेलेला योगिताचा चेहरा आता कुठे जरा टवटवीत दिसत होता. प्रवीण शुद्धीत आला याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला होता. थोड्या वेळाने एक एक करून सगळे त्याला आत जाऊन भेटून आले. नील, काल तू जर ऐनवेळेला आला नसता न तर काय झालं असतं, विचार पण करवत नाही, योगिता नीलच्या जवळ येत त्याचे आभार मानत म्हणाली. योगिता, अगं, आभार व्यक्त करण्याएवढं मी काही केले नाही. तिथे माझ्या एवढी दुसरा कोणी पण असता तर हेच केलं असतं, नील म्हणाला. नील, तुला जरी वाटत नसलं तरी माझ्यासाठी तू ऐनवेळेला येऊन जी मदत केली त्यामुळे आज माझा प्रवीण माझ्या सोबत आहे. तुझे खूप मोठे उपकार माझ्यावर झालेत, योगिता भावुक होऊन म्हणाली. बरं बाई, तू काही आता ऐकणार नाहीस, पण मी एक दिवस या उपकाराची परतफेड नक्की करून घेईन, नील कोड्यात बोलत म्हणाला.
माझ्या प्रवीणचा जीव तुझ्यामुळे वाचला आहे. तुझ्या या उपकाराची परतफेड म्हणून मी माझा जीव जरी मागितलास तरी मी हसत हसत देईल. योगिता म्हणाली, नको बाई, तुझा जीव वगैरे मला काही नको. तुझा जीव घेऊन त्या बिचाऱ्या प्रवीणच्या जीवाचं काय होईल? योगिता, खूप प्रेम करतेस ना प्रवीणवर? नील म्हणाला. हो, खूप. म्हणजे असं शब्दात नाही रे सांगू शकत. फक्त एकच सांगे, तो माझा श्वास आहे. योगिता आत ICU मध्ये झोपलेल्या प्रवीणकडे पाहत म्हणाली. योगिता, अगं, काल रात्री आईकडून तुझ्या लग्नाची स्टोरी ऐकली. व्हेरी इंटरेस्टिंग. पण तू खूप लकी आहेस. योगिता, तुझ्या सासरची माणसं खूप प्रेमळ आहेत. सगळ्यांचाच किती जीव आहे प्रवीणवर. कालपासून पाहतो त्याच्यासाठी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. आणि आता पण बघ, तो शुद्धीवर आला रे, हे पाहून सगळे किती आनंदात आहेत. नील म्हणाला. हो, मग माझा नवरा घरात सगळ्यांचा लाडका आहे. योगिता हलकीशी स्माईल करत म्हणाली. आणि त्याची लाडकी तू ना? नील डोळे मिचकावत म्हणाला. योगिताने लाजून मान खाली घातली. 2 दिवसात आज कुठे तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिने आज त्याच्या नात्यासाठी खरंच अग्निपरीक्षा दिली होती आणि आता त्यात ही सफल झाली होती. ती बाप्पाचे मनोमन आभार मानत ICU मध्ये झोपलेल्या प्रवीणकडे एकटक पाहत होती. प्रवीण शुद्धीत आल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. श्रीधरराव आणि दादासाहेब प्रवीणला भेटून बाहेर आले. रोहित, तू या सगळ्यांना घरी घेऊन जा, नंतर ऑफिसला जा. तेजस, तू चल माझ्यासोबत. श्रीधरराव आणि तेजस बाहेर पडले. चल योगिता, आता मी पण जातो, नील म्हणाला. नील, मी पण येते तुझ्यासोबत, ध्रुवा म्हणाली. तसं रोहितने तिच्याकडे पाहिलं. ते योगिताने बघितलं. ध्रुवा, तू लगेच निघालीस? रोहित ध्रुवाच्या जवळ येत म्हणाला. हो, म्हणजे आता प्रवीणचे जीव ठीक आहेत आणि डॉक्टरांनी हकलायच्या आधीच गेलेलं बरोबर ना? ध्रुवा म्हणाली. मी येऊ का तुला सोडवायला? रोहित म्हणाला. नको, अरे नील आहे ना, मी जाईन त्याच्यासोबत, ध्रुवा म्हणाली. बरं, ओके, रोहित बारीक तोंड करत म्हणाला. ते नीलने पण पाहिले. रोहित त्यानंतर घरच्या सगळ्यांना घेऊन घरी सोडायला निघाला. इकडे योगिता प्रवीणच्या बाजूला जाऊन बसली होती. योगिता, चल मी जाते आता. ध्रुवा आत येत तिने एक वेळ प्रवीणकडे पाहिलं. तो झोपला होता. योगी, प्रवीण जिजूंना कधी एवढं शांत पाहिले नाही ग, ध्रुवा भावुक होऊन म्हणाली. योगिता दुःखी अंतःकरणाने म्हणाली. पण आता तुला त्यांना लवकर बरं करायचं आहे. पूर्वीचे ते चार्मिंग प्रवीण जिजू पाहायचे आहेत. हो, तो लवकरच पूर्वीप्रमाणे ठणठणीत बरा होईल. योगिता त्याच्याकडे पाहत म्हणाली. बरं, ओके, जाते मी, ध्रुवा म्हणाली. ओके, बाय, योगिता म्हणाली. सगळे आता निघून गेले होते. योगिताचे आईबाबा आणि सुमित्रा बाहेर बसले होते. श्रीधरराव हॉस्पिटलमधून डायरेक्ट पोलीस स्टेशनला आले. कालपासून त्यांनी त्याच्या माणसांना प्रेमच्या मागावर पाठवलं होतं. तो त्या लोकांच्या हाताला पण लागला होता, पण ऐनवेळी पोलिसांनी येऊन त्याला वाचवलं होतं. श्रीधरराव आता त्याची खबर घ्यायला चौकीत आले होते. तेजस पण आला होताच. नमस्कार मोहिते साहेब, श्रीधरराव आत येत म्हणाले. नमस्कार, या बसा, मोहिते खुर्ची सरकवत म्हणाले. मी बसायला नाही आलो, तुम्ही त्याला वाचवलंच. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा.